आज आमच्या गावातली अक्षता आगसकर हिला आज भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला आम्ही आज आमच्या शिवसेना शाखेजवळ सर्व गावातले एकत्र येणार आहेत आणि तिच्यासोबत ते झाले ते खूप वाईट झालं असे विचार म्हणजे ऐकलं तरी अंगावर पूर्ण शहाळे येतात। तर आपल्या अक्षता ताईला न्याय भेटलाच पाहिजे आणि जे आहे ते 3 आरोपी त्यांना सजा झाली पाहिजे आणि दुसरे कोण आहेत शामिल त्यांना पण सजा झालीच पाहिजे। तर चला आपण जाऊया आता ताईला श्रद्धांजली द्यायला आपल्या गावात कोपरखंड्या। चला निघूया आता। बघा आपण या ठिकाणी आपल्या गावातील आगसकर आल्यामध्ये अक्षता म्हात्रे मात्र बरेचसे वाटत नाही, परंतु अक्षता आगसकर हिच्यावरती जो अन्याय झालेला आहे अगदी आपल्या आग्रही कोणी समाजामध्ये आणि अक्षता आज आपल्यातून जो निघून गेलेला आहे तिच्या न्यायासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। मी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे एकच गोष्ट सांगते की आपण अक्षताला जेवढं शक्य होईल ज्या लोकांना ज्या महिला वर्गाला त्यांनी विनंती करून की आपण ज्यावेळेस आम्ही सांगू त्यावेळेस मात्र कॅन्डल लावून आपण अक्षताला भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत। त्यामध्ये जे चोख घडलेले आहे कोपरखंड गावामध्ये अगदी शोकांतिका झालेली आहे आणि संपूर्ण घरामध्ये जे दुःखाचं बंदर पसरलेलं आहे। खरं तर अक्षता ही गेली 4 ते 5 वर्ष तिच्या सासरी कुटुंबामध्ये तिचा शारीरिक आणि जो मानसिक छळ जे करत होते त्या खरं तर छळाला कंटाळून ती मात्र शनिवारी म्हणजे 9 तारखेला सकाळी 6 वाजता ती निघून गेली आणि निघून जाण्याचा उद्देश म्हणजे तिला कुठेतरी शांतता मिळावी, शांती मिळावी त्यासाठी पहिले तिने बेलापूर गावामध्येच श्री रामाच्या मंदिरामध्ये आसरा घेतला आणि आसरा घेताना ती तिथे गेली। काही लोकांनी सांगितलं की ती मंदिरात आली होती आणि मंदिरात येत असताना तुला तिच्या मनामध्ये वाटलं की इथून सुद्धा मला कोणतरी बघेल आणि त्यामुळे ती तिथून निघून गेली आणि तिथून निघाल्यानंतर मात्र ती आपल्या शिंपाट्या रोडवरती जो घोड गणपती मंदिर आहे मुलावरती तिथे मात्र तिथे तिला शांतता मिळेल त्या ठिकाणी एकदम निर्वात जागेमध्ये ते जाऊन गेले। आणि काही लोकांनी सांगितलं की ती तिथे आली होती, तिथे हॉटेलमध्ये डाव्या बाजूला तिने काय वडापाव खाला काही लोक सांगत होते। ते सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळाले नाही। आपल्या पोलीस प्रशासनाने पाहिजे तसं सहकार्य आतापर्यंत केलेलं नाही आणि त्यानंतर मात्र ती गेल्यानंतर तिच्यावरती 3 नराराम साधू लोक साधू म्हणतात पण या लोकांना साधू म्हणावं का? मी तुम्हाला विचारतो या लोकांना साधू म्हणावं का? नाही। हे नराराम आहेत। त्या नरारामानं कुठल्याही परवा न करता तिच्यावरती अत्याचार केला आणि अत्याचार करत असताना तिची निर्घृण हत्या त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। आणि त्या मी एकच सांगेन की आपण जो जमलेला आहोत महिला वर्ग खास तुमचा सपोर्ट पाहिजे कारण या ताईला आपल्याला न्याय द्यायचा आहे आणि न्याय देताना आपल्याला
तरी चालेल, आपल्याला सीपी ऑफिसला जायचं आहे. मंत्र ती ताई त्या घरातून का गेली, कशासाठी गेली, कशी प्रवृत्त झाली, त्याच्यामध्ये भरपूर कारण आहेत. तुम्हाला माहिती आहे की 4 ते 5 वर्ष 6 वर्ष त्या ताईच्या लग्नाला झालेले आहेत आणि 5 ते 6 वर्ष ती त्या घरामध्ये मानसिक आणि शारीरिक छळ सोसत आहे. किती वेदना झाली असतील तिला. त्यामुळे तिला पहिला कुठे त्रास झाला, ती प्रवृत्ती कशी झाली बाहेर जाण्यासाठी, कारण ती सासरी कुटुंबामध्ये वावरत असताना सासरच्या लोकांनी तिच्यावरती भरपूर मानसिक छळ केला, शारीरिक छळ केला. तिला काही लोक सांगतात की महाराज सुद्धा झालेले आहेत आणि त्या ज्याच्याला कंटाळून ती तिथून निघून गेली. सकाळी 6 वाजता लोकांनी सांगितले की 6 वाजता तिने घर सोडलं, रामाचं मंदिर वाटलं, त्यानंतर तिथे गणपती मंदिरामध्ये गेले. ते असा अत्याचार, अगदी निर्गुण हत्या तिथे झालेली आहे. आणि खरोखरच मी आपली ताई तर गेलेली आहे, परंतु ताई जात असताना तिच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या इच्छा त्याच्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. ताईंना न्याय द्यायचा आहे आणि ताईंना न्याय देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आम्ही काल एक मीटिंग घेतली, त्या सगळ्यांमध्ये आपण सांगितलं की ज्यावेळेस मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला नमूद करतो की ज्यावेळेस मिसिंग कंप्लीट झाली त्या दिवशीची घटना. मिसिंग कंप्लीट झाल्यानंतर येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये ती मिसिंग कंप्लेंट नोंदवण्यात आली आणि तिथे मिसिंग कंप्लेंट नोंदवल्यानंतर काही काळानंतर आपले जे पीडित कुटुंब आहे, आगसकर कुटुंब, ती लोक तिथे गेली आणि त्याने पोलीस प्रशासनाला विचारलं की तुझं शेवटचं लोकेशन तुम्ही ट्रॅक करा. तेव्हा पोलीस प्रशासनानं मला तरी माझ्या माहितीनुसार की पोलीस प्रशासनाने ती उत्तरं दिली नाही, पाहिजे तसं उत्तरं आपल्याला तिथे भेटलेली नाही. उलट त्या पीडित कुटुंबावर त्या पोलीस प्रशासनाने मात्र एक वेगळीच भाषा वापरली. मी सांगणं कठीण आहे, म्हणजे मी इथे सांगत नाही. आणि तिथून ती लोक परत आली. तिथे तर आपल्याला लास्ट लोकेशन समजलं नाहीये, तर तिथे आपल्याला उत्तर भेटलं नाही. त्यानंतर डायगर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आपण सीसीटीव्ही फुटेज मागत होतो की तिथे गेली, कशी गेली, पायऱ्या चढून गेली. आणि काही लोक सांगतात की तिथे वडापाव तिने खाला, जो डाव्या बाजूला आपण टर्न मारतो ना तिथे हॉटेलमध्ये वडापाव खाला, हे आपल्याला माहित नाही. या सीसीटीव्ही फुटेज त्या लोकांनी म्हणजे डायगर पोलीस स्टेशनच्या प्रशासनानं सुद्धा देण्याचं टाळलं. म्हणून आज आपल्याला एक लढा द्यायचा आपल्या ताईसाठी. तिथं मी राजकारणाबद्दल काय बोलणार नाही, सर्व मंडळी आपलीच आहे आणि आपण ताईसाठी आलेलो आहोत. ताईला न्याय मिळालाच पाहिजे त्यासाठी आपण आलेलो आहोत. आणि मी एवढंच सांगेन की आपल्याला मग न्यायासाठी सीपीचे दरवाजे ठोकावे लागले तरी चालते, कमिशनरकडे जायचं असेल तरी चालेल, मंत्रालयामध्ये जाण्याची वेळ आली तरी तुमचा होकार आहे ना. महिला वर्ग, पुरुष वर्ग, तुम्ही तुमचाच सपोर्ट पाहिजे आम्हाला आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू. मी तर काय छोटा आहे, परंतु इतर असे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आमचे गोपनीयचे मिनिस्टर सुद्धा आहेत. त्यांना तर माहिती आहे अशा घटना घडल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे. पण तुम्ही एवढंच सांगेल की आपल्या ताईवरती जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा आपल्याला फोडायची आहे आणि अन्यायाला न्याय मिळवून द्यायचा आहे. यासाठी आपल्याला हा एक प्रामाणिक आपण प्रयत्न करतोय. आणि आपली ताई हे वय तिचं झाल्याचं नाही आहे. 32 वर्षाची ताई आज आपल्यातून निघून गेलेली आहे. आणि खरोखरच मला महिला वर्गाची यातना माहिती म्हणजे जाणून घ्यायची आहे की मानसिक छळ ज्यावेळेस सासरी होतो त्यावेळेस आपल्याला जास्त माहित नाही, परंतु महिला वर्गाला जास्त ती माहीत असते त्याची माहिती की मानसिक छळातून, शारीरिक छळातून त्यांना मात्र तो प्रवास करावा लागतो. आणि तो प्रवास अगदी साधा सरळ रस्त्यावरचा नसतो.
तर त्या प्रवासामध्ये खडखड असे दगड असतात, काटे असतात सांगायचं झालं तर, आणि अगदी वेदनादायक असा तो प्रवास असतो. आणि हा प्रवास तिथे केला, भरपूर क्षण त्या लोकांनी केलेला आहे. त्यानंतर मी एवढंच सांगेन मित्रांनो, आपल्याला तोटाचा निर्णय घ्यायला लागला तरी तयार आहेत ना. तर मी सर्वांना विनंती करतोय की आपल्या ताईला जिथे आपल्या परमेश्वराच्या घरी गेलेले आहे त्याच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण करावं, आणि ती इच्छा की त्या नरकाला फाशी झाली पाहिजे, ती इच्छा. तर मी सर्वांना विनंती करतो की ताईसाठी आपण 2 मिनिटं उभे राहून ताईला आपण भावपूर्ण श्रद्धांजली द्यायची आहे. मिळालाच पाहिजे. त्यानंतर जस्टिस फॉर अक्षता, तुम्ही बोलायचं आहे जस्टिस फॉर ताईंना न्याय, ताईंना न्याय. या स्लोगन आपल्याला 20 तारखेला दुपारी जेवल्यानंतर 2 वाजता घटनास्थळी पोहोचायचा, म्हणजे येणाऱ्या पोलीस स्टेशन जवळ. आणि तिथं जनाक्रोश मोर्चा जेवढी लोक जमलेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त दुपटीने लोक जमतील अशी आम्ही आशा करतो. आणि तुम्ही येणार ना? फाशी झालीच पाहिजे. जस्टिस फॉर अक्षता. आता इथं सर्व कॅन्डल लावत. वेळेत जर का आपल्याला कॉल रेकॉर्ड मिळाले असते तर आज अक्षता आपल्या सगळ्यांसोबत सुखरूप असू शकली असती. तो जो काय हलगर्जीपणा, जी काही दिरंगाई, जी काही कर्तव्यात कसून येणाऱ्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून झालेली आहे, तिथल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालेली आहे, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी पुढचा टप्पा म्हणून आपण परवा 19 तारखेला दुपारी जन आंदोलन, आपलं आक्रोश आंदोलन असणार आहे ग्रामस्थांच्या वतीने. आणि त्यासाठी आपण गावामध्ये 2 वाजता गावातनं आपण निघणार आहोत. याच ठिकाणी आपल्याला जमायचं आहे. इथून गणपती मंदिरात समाजासोबत अशीच राहील अशी भावना व्यक्त करतो. आणि आपला आत्ताचा निषेध मार्च इथे संपन्न झालेला आहे. सगळ्यांनी कृपया सुखरूपरित्या आपल्या घरी जायचं, काळजी घ्या. सगळ्यांनी आपलं जे आपण हेल्थ आहे, आपलं आरोग्याचे जपायचंय, जेणेकरून आपल्याला पुढच्या लढाया ज्या आहेत त्या यशस्वीपणे आपल्याला लढता येतील आणि जिंकता येतील. सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप ऋण आणि खूप खूप आभार. धन्यवाद. हातामध्ये जे आपल्या फलक आहेत, बॅनर आहेत, ते हातातले फलक. तर मंडळी, मी आता जस्ट आलेली आहे आणि आपल्या अक्षताताईला भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. आणि खूप साऱ्या गावातले महिला पुरुष एकत्र जमले होते आणि अक्षताताईला सर्वांची साथ आहे आणि तिला न्याय लवकरात लवकर भेटावा अशी माझी विनंती आहे.
त्या 3 नराधमाला अशी शिक्षा द्या, सरकारला सांगते. तर परत कुठला असा नराधम असा विचार पण नाही करणार आणि बाईजवळ असं बघणार पण नाही. असं कापला पाहिजे, अशी सजा त्यांना द्यावी.